अजूनही भारतात अनेक गावांमध्ये जातीपातीवरून लोकांना त्रास दिला जातो, जातपात मानली जाते. हे विष कुठेतरी पेरलं जातं आणि ह्याच सामाजिक मुद्दा अधोरेखित करणारा वेदा हा सिनेमा मी बघितला. अप्रतिम झाला आहे सिनेमा. मला सगळ्यात जास्त कौतुक करावं असं वाटेल या सिनेमाची नायिका शर्वरी वाघ. तिच्यासाठी हे वर्ष उत्तम आहे, कारण मुंजानंतर वेदामध्ये तिचा परफॉर्मन्स जबरदस्त आहे. असं आपण म्हणतोय की जॉन अब्राहम या सिनेमाचा हिरो आहे, पण नाही. या सिनेमाचा खरा हिरो आहे शर्वरी वाघ. जो परफॉर्मन्स तिने दिला आहे अप्रतिम जुळून आला आहे. दिग्दर्शक निखिल अडवाणीने एक संवेदनशील विषय उत्तम पद्धतीने हाताळला आहे. बरोबर त्याला मसाल्याची फोडणी पण दिली आहे, कारण हा सिनेमा पूर्ण मसालापट आहे. ॲक्शन पॅक सिनेमा आहे. ॲक्शन, इमोशन्स, डान्स याचा तडका या सिनेमात तुम्हाला बघायला मिळणार आहे. जॉन अब्राहम जे नेहमी करत आला आहे तेच त्याने केलं आहे. पंचेसन हे ते. अभिषेक बॅनर्जी सरप्राईज पॅकेज आहे. एकीकडे स्त्रीमध्ये तुम्हाला तो विनोदी भूमिकेत दिसेल, पण इकडे त्याने रंगवलेला खलनायक जबरदस्त आहे, खुनशी आहे. त्याच्याबद्दल तुमच्या मनात चीड आल्याशिवाय राहणार नाही. बरेच फाईट सिक्वेन्स सिनेमात तुम्हाला उफ मोमेंट देतील. सिनेमाचा क्लायमॅक्स थोडासा मला खटकला, पण एनिवेज एक उत्तम मेसेज या सिनेमातून मनोरंजनाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न दिग्दर्शक निखिल अडवाणीने केलेला आहे. या सिनेमाला देतोय 3.5 स्टार आणि अर्धा स्टार शर्वरी वाघसाठी, म्हणजे टोटल 4 स्टार, कारण शर्वरी वाघच्या सिनेमातला परफॉर्मन्स उत्तम झाला आहे.